तुमचे सहकारी एक काळी ते अध्यक्ष पण राहिलेले सुधीर सोलाट, ते असं म्हणाले की बाबा जर मी थकबाकीदार होतो, मी तुम्हाला दमबाजी केली किंवा माझ्यावर कर्ज बाकी असतानाही कर्ज दे असं मी म्हणालो, तर माझं मतदार यादीमध्ये नाव कसं आलं? हे पहा साहेब, 17 सालापासून तर 20 सालापर्यंत सुधीर सोलाट त्या संस्थेवर आहेत. ते अध्यक्ष होते काही काळ? हो, अध्यक्ष होते काही काळ. तर 19 ज्यावेळेला अध्यक्ष होते त्यावेळेला माझं असं म्हणणं आहे साहेब, हे पहा, मी बोलत नाही, माझा कागद बोलतो. ही जी खतावणी आहे ही सुधीर गेनभाऊ सोलाटची खतावणी आहे साहेब. त्याच्यावर हे जे कर्ज घेतलं कधी, ते कर्ज वाटलं कधी, ही पहा, ही फाईल तुम्हाला दिसते, दीर्घ मुदतीची फाईल. यांनी कर्ज उचललंय, यांचं कर्ज उचललं, त्याचा हप्ता भरायला पाहिजे 19/8/17 रोजी. तो भरलाय. किती साली भरलाय? 16/4/18 साली भरला साहेब. मी असं फक्त त्यांच्यासाठी चिठ्ठ्या पावत्या दाखवणार नाही, तुम्ही तारखेची खात्री करून घ्या आणि मला सांगा हे खरं आहे. माझा प्रश्न असा आहे, हो. तुम्ही कागद दाखवताय, ते कागद दाखवताय, हो. तुमचे कागद ॲथोराईज आहेत का, त्यांच्या पावत्या ॲथोराईज आहेत का, हे तुमचं तुम्हाला माहिती. माझा प्रश्न एवढाच आहे, सुधीर सोलाट थकबाकीदार होते का, आणि जर ते होते तर त्यांचं मतदार यादीमध्ये नाव कसं आलं? हेच पास आहे. ज्या वेळेला मतदार यादी बनवायची, ज्या वेळेला त्यांचं वाटप, त्यांनी वन टाइम सेटलमेंट म्हणून बँकेत पैसे भरले. कोणत्या पैसे? बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरले. वन टाइम सेटलमेंट केलं, बँक ऑफ इंडियामध्ये पैसे भरलं. कोणत्या तरी संस्थेचं कर्ज काढण्याची वन टाइम सेटलमेंट केलं, भरलं. आणि त्यानंतर संजय शिंदे आणि सुधीर सोलाट हे संस्थेमध्ये आले. भाऊसाहेबांना सांगितलं की चेअरमनला बोलून घ्या. काय ते दुपारचे आलते, ते दोघं त्याच पद्धतीत आले होते तिथं. त्यावेळेला भाऊसाहेबांना म्हटले माझं ताबडतोब कर्ज वाटप झालं पाहिजे. मला बोलवलं, म्हटले चेअरमन ते म्हणतात आमचं वाटप झालं पाहिजे. म्हटलं त्यांचं वाटप भाऊसाहेब करायला काय आपल्याला हरकत नाही, पैसे भरतात, त्यांचं वाटप केलंच पाहिजे. परंतु मला सांगा भाऊसाहेब, हे जे कर्ज आत्ता वाटायचं यांची थकबाकी कुठे आहे का? भाऊसाहेब म्हटले त्यांची थकबाकीला दाखला नाही आहे. म्हटलं मग हे कर्ज वाटता येईल का? म्हटले नाही. हे सांगत असताना साहेब स्वतः माझे मित्र सुधीर सोलाट, ते जाऊ द्या, मला काय माळकरी म्हणतात काय म्हणू द्या, मला त्याबद्दल काय वाटत नाही साहेब. मी मतं जिंकण्यासाठी उभा राहिलो नाही, मी सत्यासाठी उभा राहिलेलो आहे. ते म्हणाले सत्तेसाठी नाही, सत्यासाठी. सत्यासाठी नाही तर फक्त सत्तेसाठी, फक्त खुर्चीसाठी. अहो खुर्चीसाठी साहेब मी उभा राहिलो असेल तर मी 2 टर्म निवडून आलेलो आहे आणि मला चेअरमन त्यांनीच केलं. ते का केलं? ते म्हणते ती चूक झाली. हो, ती चूक झाली. म्हणजे 20 सालापर्यंत मला त्यांनी एकही खतावणी दाखवलेली नाही. ज्या वेळेला ते चेअरमन, मग जयसिंग शेठ वायकर चेअरमन झाले, त्याच्यानंतर नथू ढवळे चेअरमन झाले, त्याच्यानंतर संजू शिंदे चेअरमन झाले, त्याच्यानंतर स्वतः माझे मित्र परममित्र सुधीर सोलाट हे सुद्धा चेअरमन झाले, त्याच्यानंतर बाळासाहेब वायकर हे सुद्धा चेअरमन झाले. साहेब मी सांगतो साहेब तुम्हाला, 17 सालापासून तर 20 सालापर्यंत ही मंडळी थकीत असून सुद्धा यांचं वाटप झालं कसं असं तुम्ही 100% मला विचारणार. किंवा आता जिल्हा बँकेने सुद्धा, जिल्हा बँक कर्ज देते, त्यांनी कर्ज यांना दिलं कसं काय डॉक्युमेंट न पाहता? मग अहो साहेब त्यांना 100% भरणं हे दाखवायचे. जयसिंग शेट्टी सांगायचं चेअरमन सही करा, भाऊसाहेब सही घ्या, पोचवा, कर्ज वाटून टाका. मूळ मुद्द्यावर आपण येऊ. मतदार यादीमध्ये त्यांचं नाव कसं आलं ते जर थकबाकीदार होते तर? हो, मग आता त्यांनी 4-5 महिन्यापूर्वी जे कर्ज सगळं त्यांचं संस्थेमध्ये जो भरणा होता, कोणत्या सोसायटीमध्ये जो भरणा आहे तो भरणा केलेला आहे ना त्यांनी रितसर. मला सांगा साहेब, त्यांनी जर माझ्या संस्थेचं, आपल्या संस्थेचं जर कर्ज भरलेलं असेल, व्याजासकट थकबाकीदार न राहिल्यामुळे, कर्ज भरल्यामुळे त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आलं. ऐन वेळी त्यांनी सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर पैसे त्यांना वाटलं आपल्याला परत उभं राहायचं, ती मंडळी भरलेच पाहिजे. ते मंडळी असं पण म्हणतात की बाबा आनंदरावांना मागच्या वेळेस निवडून आम्ही आणलं, ते आमच्यापासून दूर गेले आणि आता फार पारदर्शकतेचा टेंबा मिरवतात, आव्हानतात. असं तुम्ही ते जर म्हणत असतील ना तर मी म्हणत नाही साहेब, माझी कागद बोलतात ना.
हे प्रत्येक वर्षाच्या खतावणीची आमच्या सोबत राहिले, आमच्या सोबत राहिले 5 वर्ष, आम्ही त्यांना निवडून आणलं. मग आता असं काय घडलं का आम्ही वाईट झालो असं त्यांचं म्हणणं आहे. काय काय म्हणजे माझ्या लक्षात नाही तुम्ही काय म्हणता. त्यांचं म्हणणं असं हो, आहे, हो. मागच्या वेळेला आम्ही सगळे एकत्र होतो, आनंदरावांना आम्ही निवडून आणलं, चेअरमन केलं, बरोबर राहिले. आता आम्ही त्यांना आमच्या पॅनलमध्ये घेत नाही हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, मग हे स्वतः पारदर्शकता टेंबा मिरवायला लागले. अहो साहेब, 1.5 वर्षापूर्वी मी चेअरमन झालेलो आहे. 1.5 वर्षाच्या पूर्वीपासून हे जे आता तुम्हाला नावं सांगितली हे सगळे चेअरमन प्रत्येक वर्षाला होत होते. त्यावेळेला त्यांचा हा मला कागदपत्र ते दाखवत नव्हते, त्यामुळे मला काही ते समजत नव्हतं साहेब. दुसरे 2-3-4 आणि पोलीस पाटील, तुम्ही आता माझी पोलीस पाटील मंगलदास, हे आमच्या विरोधात होते. त्यांच्या पॅनलमध्ये आम्ही नव्हतो, आमच्या पॅनलमध्ये ते नव्हते, ते विरोधात निवडून आलेले. सुधीर सोलाट तर होते ना. हो, सुधीर भगवान शिंदे तर तुमचे पाठीराखे होते ना. नाही पाटील, भगवान शिंदे आमचे पाठीराखे अजिबात नव्हते साहेब. तुमच्या सोबत त्यावेळेस कोण होतं? त्यावेळेला आमच्या सोबत जयसिंग वायकर ही बाकी मंडळी होती. जयसिंग वायकर तसा एक जबाबदार माणूस आहे. हो हो. सुधीर सोलाट तुमच्या सोबत होते, ते बाकी रवी तोडकर वगैरे ही सगळी तुमची एक टीम होती. हो हो, टीम. टीम मग कशामुळे फुटली? टीमचा हात मुद्दा ना साहेब. मी त्यांना ते सांगत होतो की तुम्ही अंधगडी कर्ज वाटू नका. सर्व भरणा आपले संचालक बॉडीवर ज्या वेळेला बॉडी असते त्यावेळेला पहिले 31 मार्चच्या अगोदर सगळ्या संचालकांनी भरणा केला पाहिजे साहेब. आता सुद्धा ह्या मार्चमध्ये मी वारंवार सचिवांना कल्पना देत होतो की बाबांनो 31 तारखेपर्यंत आपल्या संचालक बॉडीचे सगळे पैसे भरून घ्या. सर्व संचालकांनी पैसे भरले साहेब, परंतु पत्रकार म्हणजे सुधीर सोलाट आणि मंगलदास दामू सोलाट माजी पाटील हे संचालक ह्या लोकांनी पैसे भरले नाहीत म्हणून वाटप पुढं रखडलं. वाटप पुढं 9 तारखेला यांनी केलं. 6 तारखेला मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये यांनी विषय घेतला. माझ्याकडे सर्व साहेब सगळं प्रोसिडिंग आहे आपल्या संस्थेमध्ये, ते तुम्हाला पाहायला मिळेल, तुम्ही ते पाहू शकता. किंवा आता मी बोलतोय, माझ्यासमोर सर्व सभासद आहेत. जर कोणाला सभासदांना माझी काही शंका वाटत असेल तर त्यांनी कधीही कागदपत्र माझ्याकडे मागावी, मी ते दाखवायला तयार आहे. परंतु हे 4 वर्ष त्यांनी जी वाटपं केली, चुकीची वाटपं जी केली, मी चेअरमन झाल्याच्या नंतर मी म्हटलं ही वाटपं मी चुकीची करू शकत नाही. आजही सांगतो साहेब, हा पत्रकार म्हणजे सुधीर सोलाट आजही गळ्यामध्ये तुळशीची माळ असताना हो तुम्ही खोटं बोलता असं पण ते म्हणाले. हो, म्हणजे तुळशीची माळ घालून खोटं बोलता. हा, तुळशीची माळ घालून मी जर खोटं बोलत असेल साहेब तर ते माझे परम मित्र आहे. ते मला सूचक झाले, अनुमोदक झाले. ते म्हणतात त्यांनी मला चेअरमन केलं, त्याच्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो, त्याबद्दल वाद नाही. परंतु ही माझी माळ वैष्णवाची माळ आहे साहेब. ही माळ जर घालून मी जर खोटं बोलत असेल किंवा बोलणार असेल असं त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी हे कागद चुकीचे आहेत असं सिद्ध करून जर दिलं साहेब, सिद्ध करून जर त्यांनी दिलं तर मी माझ्या पॅनलतर्फे सर्वांना खाली बसून संपूर्ण पॅनल त्यांचाच विजयी झाला असं मी घोषित करतो. नसल तर साहेब त्यांना मी इकडे बसतो, तुम्ही पत्रकार म्हणून मध्ये बसा आणि त्यांना समोर बसवा. त्यांच्या समोर कागदाला कागद जोडून त्यांनी बोलावं असं मी त्यांना जाहीर आवाहन करतो. जाहीर आव्हान आहे माझं साहेब त्यांना. परंतु असे चुकीचे आरोप करू नका. चुकीचे आरोप करता करता तुम्ही हे दिवस तुमचे आलेले आहे. आणि साहेब त्यातलं महत्वाचा विषय, सुधीर सोलाट हा सत्तेपासून दूर जाऊ शकत नाही, कधी जाऊ शकत नाही. म्हणून ते कोणत्याही गोष्टी करायला तयार होतील. त्याचा अनुभव हा सर्व जनतेला आहे. त्यांना सत्ता पाहिजे आणि तुम्हाला सत्य पाहिजे. आम्हाला सत्य पाहिजे साहेब. मी आणि माझी टीम जेवढी आहे त्यांना फक्त सत्य पाहिजे साहेब. उद्या माझ्या संचालक बॉडीतला जरी कोणी थकबाकीत राहिला तरी मी त्यांना न सांगता पाठी उतरायला लावणार, एवढं आधी चॅलेंज देऊन सांगतो. आणि साहेब हे पहा, तुम्ही म्हणाल तुम्ही गळ्यात माळ घालता ते म्हटले, पण तुम्ही सांगा साहेब ही सही कुणाची आदेश आहे की काय? हा आदेश आहे, त्यात उल्लेख केलेला आहे. सुधीर गेनभाऊ सोलाटे थकबाकी असलेले त्यांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 क 1 कंसात अन्वये समिती सदस्य म्हणून चालू
एक निबंधकांनी त्या संदर्भात ती ऑर्डर केलेली आहे. ती ऑर्डर साहेबांनी दिली. थकीत असेल कोणी तर ते संचालक पद जातो. हो, मग त्यांची पाठी उतरवल्याच्या नंतर साहेब परत मिटिंग झाली. त्यावेळेला आमचे 4च विषय होते. त्यावेळेला जयसिंग वायकर यांनी विचारलं भाऊसाहेबांना, भाऊसाहेब ही पाठी कुणी उतरवली? मला सांगा साहेब, ही पाठी कुणी उतरवली? ही पाठी मी उतरवली नाही. ही पाठी कुणी उतरवली? साहेबांनी उतरवली. साहेबांनी कशी उतरवली? हा आदेश त्यांना आदेश, अहो पेपरची बातमी, 5 वर्ष ते थकीत आहे. कुठं? जैनला. अहो त्यांच्या कोणत्या संस्थेत थकीत नाही? ते आज सुद्धा भरपूर संस्थेमध्ये थकीत आहे साहेब. एका नाही बऱ्याच संस्थेने थकीत आहे. फक्त आता हे रेग्युलर भरणा सोसायटी यांनी केला. मला सांगा, यांनी जर भरणा केला म्हणतात, आमचं मतदार यादीत नाव आलं कसं म्हणतात? अहो मग तुम्हाला जर सत्तेची अभिलाषा आहे तर तुम्ही तिथं फॉर्म का भरला नाही याचं मला तुम्ही उत्तर द्यावं. का तो फॉर्म ते बादच केला असता? अण्णांनी तो फॉर्म बादच केला असता, कारण तुमची सगळी आजही थकबाकी आहे साहेब. आणि मी माळ घालून मी खोटं बोलत नाही साहेब. मी माळेसाठी खोटं बोलणारा माणूस आहे. सत्तेसाठी मला सत्य नको, मला फक्त सत्य पाहिजे साहेब. मी खोटं बोलणारा माणूस नाही. ह्या वैष्णवाच्या माळेबद्दल ते माझे जोडीदार बोलले, ठीक आहे, मी त्यांना माफी करतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. म्हणून ही जी माझी टीम आहे साहेब, आता मी जी उभी केलेली आहे, ही भगवंतानीच ही टीम उभी केलेली आहे. आणि ही केली म्हणून यांच्या पायाखालची आजही वाळू सरकलेली आहे साहेब. आता ते काल बोलले आम्ही 0-12 करणार आहे. काय? ठीक आहे. अहो 0-12 करायचं साहेब त्यांच्या हातात नाही ना, माझ्या हातात. माझ्याही हातात नाही साहेब. मी काय सांगतो, माझ्या सभासद काय निर्णय? सभासदांच्या हातात आहे. आता सभासद काय करतील? 100% सभासद आमच्याच पाटील निवडून येतील ना. त्यांची साहेब सेवा केली. ते काय म्हणतात, तुम्ही हे पैसे खिशातून दिले का? हे पास आहे, या पाठी चेअरमन झाले, त्यांनी कुणी खिशात त्यांचा मुद्दा समजून घ्या. हो, तुमच्या काळामध्ये लाभांश लोकांना जो मिळाला 15%, ज्या कर्जदारांनी पैसे भरले म्हणून संस्थेत पैसे आले म्हणून लाभांश दिला गेला. हो. तुम्ही अध्यक्ष असताना त्याचं वितरण झालं, हो. त्याचं क्रेडिट तुम्ही घेणारच. नाही मिळालंच ना. परंतु ते थोडीफार टीका करणारच ना. नाही करते ना. हे पहा, टीका केल्याशिवाय आमची किंमत वाढत नाही ना. आणि किंमत वाढवण्यासाठी आनंद ढवळे कधी हपपलेलं नाही. तुम्हाला मागच्या बाईटमध्ये सांगितलं, मला माझे कुणी सत्कार करावं, कुणी सांगावं, काही गरज नाही. समाजाला सर्व मतदार सुज्ञ आहेत, त्यांना सांगायची गरज नाही साहेब. अजिबात सांगायची गरज नाही. ते सुज्ञ आहेत. तुम्ही मुलाखत देऊन जर आता पाठीमागचं काळं बेलं बुजवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला माझे सभासद कधीही माफ करणार नाही, हे मी तुम्हाला वाजून सांगतो साहेब. सभासद बांधवांनो, प्रचार शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रणधुमाळी जोरात सुरू आहे. आनंदराव ढवळे यांनी समोरच्या मंडळींना खुलं चॅलेंज केलेलं आहे, मी गाडी कोणत्याही संस्थेतून कर्ज काढून घेतलेली नाही, असं असेल असा पुरावा दिला तर मी माझी गाडी त्यांच्या नावे बक्षीस करून देतो. सुधीर सोलाट यांचं संचालकपद जे गेलेलं आहे ते माझ्यामुळं नाही, संस्थेची थकबाकी आहे, त्यांनी कर्ज भरलं नाही, नंतर त्यांनी शेवटी कर्ज भरलं आणि म्हणून त्यांचं मतदार यादीमध्ये नाव आलेलं आहे. मी म्हणतोय हा शब्द 100% खरा आहे. मला सत्तेसाठी नाही तर सत्तेसाठी पुन्हा या संस्थेवर यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. सभासद बांधवांनो, आम्ही यांची बाजू घेत ना त्यांची बाजू घेत. जे खरं आहे ते तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हाला जो उमेदवार योग्य वाटतोय त्याच उमेदवाराला मतदान करा. 5 वर्ष तुम्हाला यांच्याकडनं काम करून घ्यायचं आहे. ढवळेसाहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, सगळ्या मुद्द्यांवर खुलाशीवार चर्चा केली. आपल्याला धन्यवाद. प्रेक्षक, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका. ते म्हणाले सत्यासाठी नाही, डोळ्यासाठी निवडून आलेलो आहे. सहाय्यक निरीक्षक मला जे व्यक्ती केलं, पाहत राहा. तो नक्की का असेल शोध बातमीचा. तुमच्या 80 पाठशालांपर्यंत